नमस्कार शेतकरी मित्रांनो. पारंपरिक पद्धतीने शेळीपालन कसे करतात मुक्त पद्धतीने, या तुम्ही पाहू शकतात. हे शेळीचे पिल्लू आहेत आणि बाजूला शेळ्या आहेत. रात्र असल्यामुळे, संध्याकाळची वेळ असल्यामुळे आपल्याला थोडं दिसायला प्रॉब्लेम आहे कॅमेऱ्यामध्ये. मुक्त पद्धतीने फिरण्यासाठी घ्यावं लागतं, सकाळ संध्याकाळ, किंवा कोणी 8 पासून 12 वाजेपर्यंत चारवायला घ्यावं लागतं. आणि बंदिस्त पद्धतमध्ये आपल्या शेतात तुती वगैरे, शेवगा अशी लागवड करतात. या बाजूला जाई लावलेली. आणि शेळीच्या पिल्लूंसाठी इथे बाजूला थोडं हे केलेलं आहे, लहानसं शेड. पूर्ण नियोजन आहे, टिपटॉप पण आहे. कुठेही लेंडी वगैरे, घाण वगैरे नाही. आता हे लहान शेळीचे पिल्लू फिरण्यासाठी सोडलेले आहेत, पाहू शकतात. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की कुणाजवळ शेती वगैरे नसेल किंवा चाऱ्याची अडचण असेल तर मुक्त पद्धतीने रानामध्ये फिरण्यासाठी, शेतामध्ये फिरण्यासाठी, गावच्या कुरांचरांमध्ये घेण्यासाठी आपण घेऊ शकतात. आणि कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न आपण घेऊ शकतात. या शेळ्या सकाळी 8 ते 12पर्यंत जातात आणि एका वेळेला चारा वगैरे जातात. तरी त्यांची तब्येत वगैरे शेळींची छान आहे. सर्व सिस्टमॅटिक पद्धतीने शेळीपालन केलं जातं गावामध्ये. हे सकाळी 8 ते 12 चरण्यासाठी रानात, शेतात किंवा पडीत जमिनीमध्ये घेऊन जातात. सकाळी जातात आणि 12पर्यंत घरी येतात या शेडवर. आणि शेळींपासून चांगलं उत्पन्न मिळत असतं. बोकड वगैरे इथे 3 पिलू कच्चे केलेले आहेत बोकडचे, लहान पिलूंचे. त्यामुळे वजन वगैरे वाढतं पिलूंचं. अशा प्रकारे आपण स्वस्तात मस्त शेळीपालन करू शकतात.